The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी या वर्षावास पर्वामध्ये आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांनाही मी प्रथम वंदन करतो। धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपल्या N11 हडको परिसरातून उपस्थित असलेले सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीसाठी 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपल्या या मैत्री बुद्ध विहारात आपण सर्वजण स्थानापन्न आहात। 13 ऑक्टोबर 1935ला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली आणि तो धर्मांतर घोषणेचा दिवस आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी साजरा केला जात आहे। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशामध्ये जन्म झाला। या देशामध्ये हजारो वर्ष काही लोक धर्माच्या नावाखाली काही लोकांचा छळ करत होते। सावलीचाही इथे विंटाळ होत होता आणि त्यामुळे दुरून जेवण फेकून देणे किंवा तुच्छतेची वागणूक देणे, सावलीचा विंटाळ होऊ नये म्हणून, त्याची सावली जमिनीवर पडू नये म्हणून सकाळी आणि सायंकाळी घराच्या बाहेर निघण्याची मुभा नव्हती। दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावरती येईल तेव्हाच या समाजाला ज्यांना अस्पृश्य म्हणून गिनल्या गेलं होतं त्यांना दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावरच घराच्या बाहेर निघण्याची मुभा होती।
जेणेकरून त्यांची सावली कुणाच्या अंगावरती पडू नये आणि बाट होऊ नये। गळ्यामध्ये मडकं बांधलेलं होतं जेणेकरून त्यांनी सार्वजनिक जमिनीवर थुंकू नये। थुंका जर नैसर्गिकरित्या कधी आला तर त्यांनी आपल्याच गळ्यातल्या मडक्यामध्ये थुकावं आणि त्यांच्या पायाचे ठसे सार्वजनिक जमिनीवर जर कुठे पडले तर त्या ठस्यावर सवर्ण लोकांच्या पायाचे ठसे पडले तर ते सवर्ण लोक बाटतील म्हणून अस्पृश्य लोकांच्या कमरेला झाडू बांधलेला होता जेणेकरून पायाचे ठसे पुसल्या जावेत। अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती होती। सार्वजनिक पानवठ्यांवरती, विहिरीवरती, तलावावरती मज्जाव केला जात होता। पाणी वाढ ग माय अशी परिस्थिती अस्पृश्य समाजाच्या वाट्याला आली होती। बाबासाहेबांनीही ती भोगली। आता जे कटिंगचे सलूनचे दुकानं तुम्हाला दिसतात, आता कायद्याचा धाक असल्या कारणाने कोणी कोणाला म्हणू शकत नाही आमच्या दुकानात येऊ नका, तुम्ही अमक्या जातीचे, ढमक्या जातीचे, टमक्या जातीचे। परंतु एक काळ होता आपल्याच देशामध्ये धर्माच्या नावावरून लोक एकमेकांची कटिंग करू शकत नव्हते, एकमेकांच्या दुकानामध्ये लोकांना येऊ देत नव्हते। अस्पृश्य जे गणल्या गेले होते आणि कोणी कोणाचे केस कापून द्यायला तयार नव्हते। बाबासाहेबांनी हे बोलून दाखवलं की माझ्या बहिणीला, माझ्या आत्याला माझे केस कापावे लागायचे तेव्हा मी लहानच होतो, मी माझ्या आत्याला विचारायचो, माझ्या घरच्या लोकांना, वडीलधाऱ्यांना विचारायचो की आपण कोणता असा गुन्हा केला, वारीक सगळ्यांचे केस कापून देतो, कटिंग करून देतो, मी पण सुंदर आहे, मी पण हुशार आहे शाळेमध्ये, माझी कटिंग का करून दिल्या जात नाही सगळ्यांच्या सारखी, माझे पण वडील सुभेदार आहेत, माझी वारीक का कटिंग करून देत नाही, माझ्या घरच्याच लोकांना माझे केस का कापावे लागतात, असे प्रश्न बाबासाहेब म्हणाले मी बाल्यवयात माझ्या घरच्यांना विचारायचो, त्यांच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं। मी लहान होतो, माझ्या वडिलांना भेटण्यासाठी म्हणून मी एका गावाला गोरेगाववरून बैलगाडीमधून चाललो होतो। स्टेशनवरून उतरल्यानंतर जाण्यासाठी त्यावेळेस कोणतंही वाहन नव्हतं म्हणून एका बैलगाडीतून आम्ही चाललो होतो। बैलगाडीवानाला आमच्या कपड्यावरून, पेहरावावरून बिलकुल कुठल्याही प्रकारची शंका आली नाही। त्याला वाटले की हे उच्चवर्णीय लोकांच्या घरची मुलं आहेत म्हणून त्याने सुरुवातीला आम्हाला गाडीतून घेतलं आणि गाडीतून घेतल्यानंतर बोलत जेव्हा होतो तेव्हा बोलण्यातून त्याच्या लक्षात आलं की हे अस्पृश्य समाजातली मुलं आहेत आणि त्याने आम्हाला गाडीच्या खाली उतरवलं। आमच्या समोर कोणताही पर्याय नव्हता तेव्हा आणि तो बैलगाडीवाना तो गाडीही हाकायला तयार नव्हता। गाडीतून जेव्हा मला उतरवलं, मी तर लहानच होतो म्हणाले बाबासाहेब, पण मला समजत नव्हतं की असा कोणता गुन्हा केला। ह्या गाडीवाल्यांना ना शिव्या दिल्या मी, ना याला काही बोललो, ना कुणाचं काही नुकसान केलं मी, कोणताही गुन्हा नसताना मला का म्हणून गाडीच्या खाली उतरवलं असेल, माझ्या भावंडाला का उतरवलं असेल, मला त्या प्रश्नाचं उत्तर अद्याप कोणी देऊ शकलं नाही म्हणाले बाबासाहेब। हे मी यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो आहे की अशी परिस्थिती होती। आपण जरी आता ती भोगत नाही आहोत पण याच देशामध्ये अशी परिस्थिती होती। महापुरुषांना देखील या परिस्थितीने सोडलेलं नाही आहे, छळलं आणि आजही काही ठिकाणी धर्माच्याच नावावर आपल्याच या देशामध्ये लोकांना छळल्या जाते, स्त्रियांना छळल्या जाते, पुरुषांना छळल्या जाते, श्रीमंतांनाही छळल्या जाते जर ते अस्पृश्य वर्गातले असतील इतरांच्या दृष्टिकोनातून तर। लक्षामध्ये तुमच्या आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी याच तारखेला 13 ऑक्टोबर 1935ला नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी मुंबई इलाखा अस्पृश्य परिषद भरविली। ज्या परिषदेमध्ये हजारो अस्पृश्य लोक आले होते आणि त्या परिषदेमध्ये बहुसंख्येने महार समाजातले लोक होते। त्या काळामध्ये लढवय्ये लोक होते महार समाजातले आणि तेवढेच प्रामाणिक होते। महार समाज गरीब जरी असला तरी मात्र तो प्रामाणिक होता। बाबासाहेबांनी बोलून दाखवलं हा एक समाज असा आहे की जो प्रचंड प्रामाणिक आहे, भलेही घरच्या लोकांना धोका देईल, आपल्या समाजातल्या लोकांना धोका देईल, पण इतरांशी मात्र प्रामाणिकच वागतो। आताही आपल्या लोकांच्या बद्दल मी बोलताना बऱ्याच ठिकाणी एक म्हण म्हणत असतो की पाटलाचं घोडं आणि म्हाराला भूषण। हे भावासोबत इकडे भांडण करेल,
भावासोबत इकडं आपल्या माणसाचं पटणार नाही, कधी कधी घरातल्या लोकांसोबत पटणार नाही, घरातल्या लोकांना जय भीम म्हणणार नाही, नमस्कार म्हणणार नाही, पण दुसऱ्याची हुजरेगिरी करते. हे DNA मध्ये आहे, हे अनुवंशिकतेमध्ये आहे. बघा तुम्ही, इकडं कोणाला किंमत देणार नाही आणि तिकडं समोरून पुढं होऊन आपलंच नमस्कार करेल, हांजी हांजी करेल. ही मनोप्रवृत्ती आहे की नाही? आजही ही मनोप्रवृत्ती आपल्या लोकांमध्ये आहे. ह्याला कारण आहे अनुवंशिकता. राबवून घेतलं लोकांनी, चाकरी करून घेतलं, गुलामीमध्ये फसवलं लोकांना आणि त्यामुळे त्यांच्या अंगवळणी पडलं होतं की आपला जन्म याच्यासाठीच झालेला आहे. बाबासाहेब म्हणाले, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आणि बाबासाहेब जन्माला आले, गुलामांना जाणीव करून दिली की तुम्ही बंड करून उठलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बघा 13 ऑक्टोबरला या व्यवस्थेला, धर्माच्या नावावर जे जातीभेद करत होते, धर्माच्या नावावर ज्यांना सावलीचा विंटाळ होत होता, या लोकांना बाबासाहेबांनी समज दिली, समजून सांगितलं की हा धर्म कसा होऊ शकतो. मुंगीला जिथे साखर घातल्या जाते, कुत्र्याला जिथे देव म्हणून पूजल्या जाते, तिथे माणसांचा तुम्हाला विंटाळ होत असेल तर तुम्ही कोणत्या धर्माला मानता, कोणत्या धर्माला श्रेष्ठ मानता, कोणत्या धर्माला श्रेष्ठ समजता. आणि तो धर्म कसा श्रेष्ठ असू शकतो म्हणाले बाबासाहेब की ज्यामध्ये समता नाही, ज्यामध्ये माणसं असूनच माणसाला स्वातंत्र्य नाही, तो धर्म श्रेष्ठ कसा असू शकतो म्हणाले. हे समजवलं बाबासाहेबांनी त्या काळामध्ये. असं काही अशी खुन्नस वगैरे काढली नाही धर्मांतर करून वगैरे. बाबासाहेबांनी या 13 ऑक्टोबर 1935ला धर्मांतराची फक्त घोषणा केली, धर्मांतर नाही केलं. बघा तुम्ही धर्मांतराचा इतिहास कसा आहे. बाबासाहेबांनी या मुंबई इलाखा महार परिषदेमध्ये, अस्पृश्य परिषदेमध्ये येवल्याला बोलून दाखवलं की मी या लोकांमध्ये जागृती निर्माण करतोय, यांना जाणीव करून देतोय की असा कसा धर्म असू शकते. तुम्ही माणसाबरोबर माणुसकीनं वागत नसाल तर, तुम्ही जनावराला, प्राण्याला किंमत देत असाल आणि माणसाला छळत असाल तर तुमचा धर्म श्रेष्ठ कसा, तुम्ही याच्यात बदल करा, असं मी यांना टाहो फोडून सांगतोय. पण हे ऐकायला तयार नाही आहे, ह्यांची बुद्धी काम करत नाही आहे, हे विशिष्ट प्रकारच्या लोकांचं, वर्गाचं ऐकून राहत आहे आणि म्हणून यांना धर्माचा अर्थच नीट कळत नाही आहे. तर मी धर्मात या राहू कसा. आणि म्हणून मला धर्मांतर करायचं आहे. धर्मांतराने समता प्राप्त होईल, धर्मांतरानेच न्याय प्राप्त होईल, धर्मांतराने संघटन आणि सामर्थ्य प्राप्त होईल. आणि म्हणून मला धर्मांतर करायचं म्हणाले बाबासाहेब. ज्या धर्मामध्ये जन्मलो ते माझ्या हातात नव्हतं म्हणाले, परंतु मी कदापिही ज्या धर्मात जन्मलो त्याच्यात मरणार नाही, कारण ते माझ्या हातात आहे. आणि म्हणून बघा बाबासाहेबांनी सिंह गर्जना केली येवल्याला. त्या येवल्याच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन साजरा होतोय. हे म्हणून बोलतो आहे मी तुम्हाला, आपला विषय सिगालवाद सुद्धा आहे, परंतु धर्मांतराचा दिवस असल्या कारणाने, धर्मांतर घोषणेचा दिवस असल्या कारणाने मी मुद्दाम म्हणून हे बोलतो आहे. बघा तुम्हाला आठवण करून देतोय, कारण बाबासाहेब म्हणाले जाणीव करून द्या, आठवण करून द्या. जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विझू देता कामा नये. याचा अर्थ असं नाही म्हणाले बाबासाहेब की या लोकांनी आपल्याला छळलं, या लोकांनी आपल्याला त्रास दिला म्हणून तुम्ही पण यांना छळा, अशी भाषा कधी केली नाही बाबासाहेबांनी. पण बाबासाहेब म्हणाले की जर हे आपल्याला स्वीकारायलाच तयार नाहीत तर आपण आपला स्वतंत्र विचार केला पाहिजे. म्हणून तर धर्मांतर केलं बाबासाहेबांनी. कारण अगोदर या व्यवस्थेला बाबासाहेबांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला. खरोखर तुम्ही विचार केला की 1935ला धर्मांतराची घोषणा केली आणि धर्मांतर कधी केलं? 1956ला. हा काळ छोटासा नाही आहे. 20-21 वर्ष कशाला म्हणतात? 20-21 वर्ष थांबले बाबासाहेब. माहिती आहे तुम्हाला कशाला म्हणतात 20-21 वर्ष? धर्मांतराची घोषणा तर केली, मी धर्मांतर करणार आहे एवढं बोलले बाबासाहेब. आणि असंच नाही बोलले तर बाबासाहेबांना वाटलं बा मी धर्मांतर करणार असं म्हणाल्यानंतर तरी यांच्यातले कोणी पुढारी येतील आणि म्हणतील की बाबासाहेब तुम्ही सांगा की काय बदलवायचे, काय बदल करायचा, कोणते नियम बदलायचे सांगा तर तुम्ही, आम्हाला समजत नसेल तर. कारण बाबासाहेब आयरे गैरे नथू खैरांपैकी नव्हते ना. MA, PhD, DSc, बॅरिस्टर ॲट लॉ अशा डिग्र्या घेतलेले बाबासाहेब होते ना. त्या काळात 3च बॅरिस्टर होते भारतामध्ये एकूण आणि त्यापैकी बाबासाहेब एक होते. आणि आताच्या शिक्षणाचा सोडा हो, कॉप्या करू करू पास होऊ शकतात लोक, डिग्र्या पैसे घेऊन मिळवू शकतात. पण त्या काळामध्ये अशी होती का व्यवस्था? इंग्रजांचं शिक्षण होतं त्या काळामध्ये. तुम्हाला जर आठवत असेल तुमचं बालपणीचं तुम्ही शिक्षण घेतलं असेल तर किती कडक होतं. आता नाही आहे कडक शिक्षण, पण त्या काळात किती कडक.
4थी पास असलेले पोरं पोरी नोकरीला लागायचे ना, 7वीच्या नोकरीला लागायचे. मध्ये किती कडक होतं. आजही ते शिकलेले जे लोक आहेत 3री 4थी 5वी किंवा 2री, त्यांना खडखड वाचता येते, इंग्रजी येते, आजही ते लोक आहेत ना, नाहीत का? हे आपले भंतेजे आहे का सगळे जास्त शिकले काय? 4थ्या वर्गापर्यंत शिकले, वाचता येते, लिहिता येते, बोलता येते स्पष्टपणे, इंग्लिशचे अर्थ पण कळतात, इंग्लिशही वाचू शकतात थोडीफार प्रमाणामध्ये. हे सांगतो यासाठी म्हणून की एवढे विद्वान उच्च विद्या विभूषित असलेले बाबासाहेब यांना समजवत होते. पण बाबासाहेब म्हणतात ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्यांना कोणी उठवू शकत नाही. खरे झोपलेले कोणी असतील तर त्यांना हलवलं, आवाज दिला तर सहज उठू शकतील. पण झोपेचं सोंग घेतलं असेल तर उठतात का लोक? आणि म्हणून एक वर्ग या देशामध्ये आपले असा आहे की त्यांनी झोपेचं सोंग घेतलंय. सगळं कळतंय, खरं काय खोटं काय, संतांनी काय शिकवलंय, महापुरुषांनी काय शिकवलंय, काय शिकवलं नाही, काय स्वीकारायला सांगितलंय, काय अस्वीकार करायला सांगितलंय, हे सगळं समजतंय. पण सोडायचं नाही. काय तर आम्हाला धर्म टिकवायचा आहे. आणि धर्म कोणता? तर यांच्या पद्धतीचा. आणि म्हणून बघा बाबासाहेब म्हणाले समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म मला स्वीकारायचा आहे ज्यामध्ये समानता आहे. आणि कोणत्या धर्मामध्ये समानता आहे म्हणाले बाबासाहेब? मग अभ्यासांती. कारण 35ला जरी धर्मांतराची घोषणा केली ना, हिंदू धर्माचे सगळे धर्मग्रंथ वाचले. तुमच्या माहितीसाठी जाहीरपणे मी सांगतो, बाबासाहेबांनी महाभारतही बारकाईने वाचलं, रामायणही बारकाईने वाचलं, गीताही बारकाईने वाचली, मुस्लिमांचे कुराण बारकाईने वाचलं, माहिती तुम्हाला, ख्रिश्चनांचं बायबल बारकाईने वाचलं, शीखांचा गुरुग्रंथ साई ग्रंथ बारकाईने वाचला, त्याच्यावर चिंतन केलं, मनन केलं. आणि भगवान बुद्धांचे ग्रंथसुद्धा त्रिपिटकही चाललं, अभ्यासलं. आणि बाबासाहेबांनी सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्याचा तौलनिक अभ्यास केला की असा कोणता धर्म आहे की ज्यामध्ये माणसांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. असा कोणता धर्म आहे की जो याच मातीतला, याच देशातला आहे. असा कोणता धर्म आहे जो मनुष्याला समतेमध्ये प्रतिष्ठापित करू शकतो, म्हणजे समता प्रदान करू शकतो. असा कोणता धर्म आहे की जो मनुष्याला वैचारिक स्वातंत्र्य बहाल करून देऊ शकतो. असा कोणता धर्म आहे मनुष्याला वेळोवेळी प्रत्येक प्रसंगामध्ये न्याय मिळवून देऊ शकतो. असा कोणता धर्म आहे जो प्रत्येक व्यक्तीला इथे बंधुभावाची शिकवण आणि अनुभव प्रदान करू शकतो. आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं सगळ्या धर्मांचा अभ्यास करून की इथे एकच असा धर्म आहे की जो या सगळ्या कसोट्यांवरती उतरेल. आणि तो म्हणजे याच मातीतला भूमिपुत्र असलेला एक बुद्ध इथे जन्मास आला होता, ज्या बुद्धांनी इथल्या 4ही वर्णातल्या लोकांना त्यांच्या धम्मामध्ये सामावून घेतलं. आणि महासमुद्र जसा सगळ्या नद्या त्याच्यामध्ये आल्यानंतर सुद्धा त्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो, नद्यांचं अस्तित्व मिटवतो, तसा भगवान बुद्धांचा धम्म आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मणही आले, क्षत्रियही आले, वैश्यही आले आणि शूद्रही आले. परंतु ते जेव्हा बुद्ध धम्मात आले तेव्हा त्यांनी पूर्वीची ओळख त्यागली आणि ते बौद्धमय बुद्धमय झाले आणि सगळ्यांशी बंधुभावानं, समतेनं आणि न्यायानं वागू लागले. सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं बुद्धाच्या धम्मामध्ये. हा इतिहास बाबासाहेबांनी जेव्हा वाचला ना, तेव्हा बाबासाहेबांनी तब्बल 20-21 वर्षानंतर निर्णय घेतला की मला बुद्ध धम्मच आवडतो आहे आणि तोच मी स्वीकारणार आहे. तोपर्यंत बाबासाहेबांकडे अनेक लोक आले, तुम्ही पैसे घ्या ना आमच्या धर्मात या, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या आमच्या धर्मात या. पण बाबासाहेब पैशासाठी धर्मांतर करत नव्हते. बाबासाहेब पैशासाठी करत होते का धर्मांतर? नाही. स्वाभिमानासाठी धर्मांतर करत होते, समतेसाठी धर्मांतर करत होते, न्यायासाठी, बंधुभावासाठी धर्मांतर करत होते, वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी धर्मांतर करत होते. आणि म्हणून व्यक्तीचा विकास हेच धर्माचे ध्येय असले पाहिजे म्हणाले बाबासाहेब. केवळ पूजापाती करणे एवढंच धर्माचं ध्येय नसायला पाहिजे, तर व्यक्तीचा संपूर्ण विकास हे धर्माचं ध्येय असायला पाहिजे. आणि म्हणून माणसामध्ये भेद निर्माण करत असेल तर तो धर्म कसला, असा सवाल बाबासाहेबांनी त्या काळच्या व्यवस्थेच्या समोर
मांडला. म्हणून सहानुभूती आणि समता स्वातंत्र्य ज्या धर्मामध्ये आहे तोच धर्म माणसाचा सर्वांगीण विकास करू शकतो म्हणाले बाबासाहेब. आणि हे सहानुभूती समता आणि स्वातंत्र्य बुद्ध धर्मामध्ये आहे. इथे अंगुलीमालालाही स्वीकारलं आणि समतेचं स्थान दिलं. उपाली नावी समाजातल्या उपालीलाही बुद्धाचा धम्म मिळाला, भिक्खू बनला आणि तो समतेमध्ये राहिला. माहिती तुम्हाला, उपालीलाही. आणि सुनीत नावाच्या भंग्यालाही इथे बुद्ध धम्माची दीक्षा मिळाली, भिक्षू बनला. पण भिक्षू बनल्यानंतर बौद्ध धम्मामध्ये आल्यानंतर मात्र जात धर्म कोणताही तिथे राहिलेला नाही. कुणाला उच्च नीच तिथे म्हटल्या गेलं नाही. इवन भगवंताच्या घराण्यातला देवदत्त होता, भगवंतानं त्याला सोडलं त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे आणि अग्रश्रावक बनवलं, धम्मसेनापती बनवलं सारीपुत्ताला, जे की ब्राह्मण समाजातून आले होते. भगवंताने गुणवत्तेला महत्त्व दिलं भगवान बुद्धाने. माहिती तुम्हाला, जातीला महत्त्व दिलं नाही. भगवान म्हणाले जात विचारू नको. मी काल परवाच एका ठिकाणी बोललो, पराभव सुत्तावर बोलताना त्या ब्राह्मणाला समजून सांगताना भगवान बुद्ध म्हणाले जात काय विचारतो, जात काय विचारतो. आईच्या गर्भातून निघालेल्या बाळाला कुठे जात विचारशील तू. त्याच्या कंपाळावर लिहिलेलं असते काय तो कोणत्या जातीचा आहे. कशावरून ओळखशील. बाळाची आदला बदल केली तर ओळखशील का तू की बाळ कोणत्या जातीचं आहे. आणि आता तरी आपण ओळखू शकतो का कोणी, कोणाच्या कंपाळावर लिहिलंय का. इथे जर 2-4 लोक बाया माणसं उभे आहे तर कोणी येऊन म्हणू शकतं काय तुम्ही अमक्या जातीचे, ढमक्या जातीचे, टमक्या जातीचे. कोणी ओळखू शकत नाही कोणाला. हे माणसाने लावलेल्या गोष्टी आहे, कोणी कोणत्या जातीचं, कोणी कोणत्या संप्रदायाचं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले बुद्धाच्या धम्मामध्ये इथे बिलकुल समता आहे. म्हणून मला तो स्वीकारायचा आहे. जाती भेद व अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर आपण धर्मांतर केलं पाहिजे म्हणाले बाबासाहेब धर्मांतर घोषणेच्या त्या सभेमध्ये. देशाला जेवढी स्वातंत्र्याची गरज आहे, बाबासाहेब म्हणाले देशाला, भारताला, त्या काळामध्ये बोलले बाबासाहेब, आपल्या देशाला जेवढी स्वातंत्र्याची गरज आहे तेवढीच गरज इथल्या अस्पृश्यांना धर्मांतराची आहे म्हणाले. जरी देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु इथल्या एका वर्गाला स्वातंत्र्य जर मिळालं नाही, मानसिक स्वातंत्र्य मिळालं नाही तर त्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे. आताही बघा काही देशामध्ये पाणी देत नाहीत, पाणी घेऊ देत नाहीत. आपल्या शहरांमध्ये तुम्ही जर विचार केला, मी नेहमी सांगतो, कोणी रूम भाड्याने किरायाने घ्यायला आलं तर लोक आडनाव विचारतात. जातीभेद तर आहे ना. कुठे गेला सर्वांभूती एक ईश्वर तुमचा. एकीकडे आपण सांगताय, संतांची वाणी आहे की सर्वांभूती एक ईश्वर, आणि दुसरीकडे तुम्ही आडनाव विचारताय का तर तुम्हाला जात माहीत करून घ्यायची. अहो आज या देशामध्ये गरीबातला गरीब माणूस श्रीमंत बनला तर तो सुटाबुटात कोटात आहे, उच्च डिग्र्या घेतलेला आहे. आणि काही काही ठिकाणी आपण पाहतो आहे तो गलिच्छ राहणारा असेल तर त्याच्यापेक्षा तो वरचढ चढलेला आहे. गुणवत्ता महत्त्वाची आहे म्हणाले भगवान बुद्ध, जात महत्त्वाची नाही. म्हणून तर बाबासाहेब म्हणाले या देशातल्या लोकांना जेवढी स्वातंत्र्याची गरज आहे तेवढीच इथल्या अस्पृश्यांना धर्मांतराची गरज आहे. आणि म्हणून तर बघा ना, आज 67-68 वर्षानंतर तोच समाज आहे ज्यांच्या कमरेला झाडू होता. हा तोच समाज आहे ज्यांच्या गळ्यामध्ये मडकं होतं. हा तोच समाज आहे की ज्यांना सोन्याचे दागिने वापरण्याची मुभा नव्हती. हा तोच समाज आहे ज्यांच्या अंगावर फाटलेले वस्त्र होते, ठिगळाचे वस्त्र होते. हा तोच समाज आहे ज्यांना दिवसाच्या 12 वाजता घराच्या बाहेर निघावं लागत होतं. आज तो समाज विमानानं फिरतो आहे. आज तो समाज, त्या समाजातली लोक साहेब आहेत. कोणी आमदार आहे, कोणी खासदार, तर कोणी सरपंच आहे, तर कोणी साहेबीनबाई, तर कोणी साहेब आहे. ही बाबासाहेबांची मेहरबानी आहे. बाबासाहेबांचं हे कार्य आहे, बाबासाहेबांची ही क्रांती आहे. न भूतो न भविष्यती अशी क्रांती करून दाखवली त्या महामानवाने. त्याला कीव आली, त्याला दया आली, त्याच्या मनात करुणा उत्पन्न झाली. त्याचे अनंत अनंत उपकार आहेत या लोकांवर. केवळ महारांवरतीच नाही तर देशातलं संविधान लिहिलं बाबासाहेबांनी आणि संविधानात्मक तरतुदी दिल्या. मताचा अधिकार दिला इथल्या अस्पृश्याला, प्रत्येक व्यक्तीला. SC मध्ये काही फक्त महाराज समाज येत नाही, SC मध्ये इतरही समाज आहेत, इतरही जाती आहे. त्या प्रत्येकाला बाबासाहेबांनी स्वाभिमानाची जिंदगी दिली. घटनेमध्ये स्वातंत्र्य देऊन रिझर्वेशन दिलं बाबासाहेबांनी, स्कॉलरशिप दिली बाबासाहेबांनी. केवळ एका ज्या जातीत जन्मले त्यांनाच नाही दिली तर सगळ्यांना बाबासाहेबांनी दिली, नाही का. आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणाले इथल्या अस्पृश्यांना
धर्मांतराची गरज आहे. माणूस धर्मासाठी नसून धर्म माणसासाठी असावा म्हणाले बाबासाहेब. माणूस धर्मासाठी नाही आहे, माणूस धर्मासाठी नसावा तर धर्म माणसासाठी असावा, हेही बाबासाहेब बोलले. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा, ही हाक दिली बाबासाहेबांनी आपल्या लोकांना. तेव्हा काय म्हणाले बाबासाहेब? माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. बघा ना तुम्ही, माणुसकी प्राप्त केली ना. इतर लोक जरी किंमत देत नाही, पण 4 लोक इथे येऊन बुद्धाच्या समोर बसू शकतात ना, नाही का? आसनावर बसू शकतात, खुर्चीवर बसू शकतात ना, नाही का? धर्म शिकवू शकतात, धर्म ऐकू शकतात. कारण तो काळ होता, एक बाबासाहेब म्हणाले, अस्पृश्य लोकांनी जर धर्म ऐकला तर कानामध्ये शिस ओतायचे त्यांच्या. कल्पना करू शकत नाही आपण, कानात शिस ओतणं जिवंत माणसाच्या. जर एखादा अस्पृश्य माणूस धर्माचं ज्ञान सांगत असेल, त्याची जीभ छाटून टाकायचं. आपण कल्पना करू शकत नाही. एखादा माणूस जर धर्मग्रंथ वाचत असेल तर त्याच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या, गरम केलेल्या लाल सळ्या टाकत होते. अहो, आपण कल्पना करू शकत नाही काय तो त्रास होत असेल. बाबासाहेबांनी परिस्थिती बदलवली बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन. आणि म्हणून येवल्याला गरजले 13 ऑक्टोबर 1935ला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येवल्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या गरजले. मी ज्या धर्मात जन्माला आलो आहे त्या धर्मात मी कदापिही मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हे माझ्या हातात नव्हते, परंतु कोणत्या धर्मात मरावे हे माझ्या हातात आहे आणि मी ते बदल करून दाखवेल असे गरजले. कुठे? येवल्यात. आणि नागपुरात 1956ला 14 ऑक्टोबरला बाबासाहेब बरसले. आज माझा पुनर्जन्म होत आहे असे मी मानतो. इतप्पर बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो म्हणाले बाबासाहेब. आलं लक्षात तुमच्या? आणि म्हणून त्या बाबासाहेबांनी म्हटलं की मी आता बौद्ध आहे, आणि बौद्ध होऊन मृत्युमुखी जेव्हा पडले बौद्ध म्हणून गेले बाबासाहेब. भिक्षूंच्या हातून पहिले बाबासाहेब असतील या देशातले बौद्ध की भिक्षूंच्या हस्ते त्यांचा अंतिम संस्कार झाला. पूज्य भदंत आनंद कौशल्यान डॉक्टर महाथेरो बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराच्या वेळेला होते. पूज्य भदंत जगदीश महाकाश्यप भंतेजी महाथेरो बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराला होते. पूज्य भदंत श्रद्धातीस महाथेरो बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराला होते. लाखोंचा जनसमुदाय, 12 लाख लोक होते त्या मुंबईमध्ये समुद्राच्या किनारी बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराला. आत्रे दैनिक मराठा वर्तमानपत्र होतं त्या काळामध्ये, त्याचे संपादक आचार्य आत्रे होते. त्यांचं भाषण झालं आणि त्यांनी या देशातल्या लोकांना टोकलं. बोलले की तुम्ही चुकले, आंबेडकरांना तुम्ही जिवंतपणे समजून घेतलं नाही म्हणाले ते. बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणे तुम्ही समजून घेतलं नाही, त्यांना छळलं. पण त्यांनी मात्र कधी कोणाचा बदला घेतला नाही. उलट पक्षी त्यांनी या देशाचा उद्धार केला आणि हे उपकार या देशातल्या लोकांनी कधीही विसरता कामा नये असं आचार्य या आत्रेंनी त्यावेळेस त्यांच्या श्रद्धांजलीपर भाषणामध्ये बाबासाहेबांच्या बोलून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांची ही गर्जना होती, सिंह गर्जना होती. बाबासाहेबांकडे धर्मांतर करावं, आमच्या धर्मात यावं असे भरपूर लोक म्हणत होते. पण मी बऱ्याच दिवसांपासून लोकांना आपल्या सांगतोय, प्रतापसिंग बोदडे म्हणाले गाण्याच्या माध्यमातून की जेव्हा बाबासाहेबांकडे लोक येत होते आणि बाबासाहेबांना म्हणत होते मिस्टर आंबेडकर आम्ही तुम्हाला पैसा देऊ. शीख लोक म्हणत होते की धर्मांतरात आमच्या धर्मात याल तर तुम्हाला शस्त्र मिळेल, शस्त्र वापरण्याचा परवाना मिळेल, तुम्ही बदला घेऊ शकता. मुस्लिम लोक म्हणत होते तुम्ही आमच्या धर्मात आलात तर सगळ्यांचा खात्मा करण्यासाठी आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू. पण बाबासाहेबांना बदला घ्यायचा नव्हता. म्हणून त्या प्रतापसिंग बोदडेनं म्हटलं आहे बघा, पैसे किती बी घ्या आमच्या धर्मात या, पैसे किती बी घ्या आमच्या धर्मात या. धर्मगुरू निलय म्हटलं, धर्मगुरू निलय म्हटलं, ते माझ्या भीमाला नाही पटलं. आणि अशा प्रकारे बघा बाबासाहेबांनी कोणाला बाबासाहेबाशी एजले गेले नाही, पैशाला बळी पडले नाही. आणि जो धर्म
सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे, ज्याच्यामध्ये खरोखर समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुभाव आहे, न्याय आहे, असा बौद्ध धम्म बाबासाहेबांनी स्वतः स्वीकारला आणि आपल्या लाखो अनुयायांना दिला. आणि तो बौद्ध धम्म आज केवळ भारतापुरता मर्यादित नाही आहे. तर तुम्ही जर बौद्ध धम्माचा अभ्यास करायला घेतला तर तुमच्या लक्षात येईल श्रीलंका, थायलंड, तिबेट, लाओस, जपान, चायना, कंबोडिया, व्हिएतनाम, जगभरातल्या अनेक राष्ट्रांमध्ये तो अश्वगतीने प्रसारित होतो आहे. असंख्य भिक्षू तुम्हाला जगभरामध्ये दिसतील. असंख्य श्रद्धावान लोक, बुद्ध धम्मावर भक्ती ठेवणारे, श्रद्धा ठेवणारे लोक तुम्हाला दिसतील. आणि म्हणून त्या महामानवाचे लाख लाख धन्यवाद, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी या नरकातून, बाबासाहेब शब्द वापरला म्हणते की बाबासाहेबांनी, मी या नरकातून मुक्त झालो, सुटलो, ह्याचा मला मनस्वी आनंद होतोय म्हणाले बाबासाहेब. आणि त्यामुळे आपल्यालाही नरकातून वाचवलं बाबासाहेबांनी, या शुद्ध बुद्ध धम्मामध्ये आणलं. आणि त्यामुळे आपण प्रामाणिकपणे या बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे. आपल्याला, आपल्या परिवाराला, समाजाला आदर्श बौद्ध बनवलं पाहिजे. अशा प्रकारची शपथ आपण ग्रहण केली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला या धर्मांतर घोषणेच्या दिनाची आठवण करून देण्यासाठी म्हणून ह्या काही जुन्या गोष्टींना मी उजाळा देण्यासाठी म्हणून बोललो आहे. निश्चितपणे ही छोटीशी धम्मदेशना तुम्हा सर्वांना प्रेरणा देणारी ठरेल आणि बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा देईल. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.